नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. बघा, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अंधश्रद्धा वगैरे याला फारसा थारा नाही तुलनेने इतर प्रांताच्या. पण गेल्या काही वर्षात अशा घटना घडत आहेत की त्या घटनेमुळं आपल्याला धक्का बसतो. हाच का पुरोगामी महाराष्ट्र? म्हणजे बऱ्याच वेळेला आपण कुंपणच शेत खातंय अशी म्हण ऐकली. आता या म्हणीचा अर्थ लक्षातच येत नाही ना. असं कुठं असतं का? कुंपण कुठं शेत खातं का? हो की नाही? ज्या पोलिसांकडे रक्षणाची जबाबदारी आहे तेच जर गुन्हेगारीत अडकायला लागले तर काय? असे प्रश्न निर्माण होतात. वाहतुकीच्या विषयात रॉंग साईड ट्रॅफिकचाच पोलीस येतोय, काय करायचं? अशा अनेक घटना आपण पाहतो. तशाच एकूण रांगेतील, साखळीतील, शृंखलेतील एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे घडली. त्या घटना घडून 8 दिवस झालं असं होतं की तिकडे त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घातपाताचे प्रकार, गुन्ह्याचे प्रकार हे वाढत आहेत. आणि आपापसात चर्चा झाली की काय करावं लागेल. तर कोणीतरी शक्कल काढले की एक बकरं कापा. आणि त्यानंतर मग तिथल्या अधिकाऱ्याने एकाला जबाबदारी दिली आणि पोलीस ठाण्याच्या समोर रीतसर सकाळच्या वेळेला बकरा आणण्यात आला. कसायाला बोलवलं, बकरा कापला गेला. मग कापल्यानंतर तिथं सगळं धुतलं वगैरे गेलं आणि तो कापलेला बकरा एका फार्म हाऊसवर नेऊन पुन्हा बिर्याणीवरती ताव मारण्यात आला. झालं कसं? हे प्रकरण तिथल्याच एकानी, पोलिसांमधल्याच एकानी ते सोशल मीडियामध्ये व्हायरल केलं, तो फोटोग्राफ. आणि त्यातनं सुरू झालं. मग आता संबंधितांना ते डिनाय पण करता येईना, कारण पोलीस ठाण्यासमोरचा तो फोटो होता. तर त्यावेळेला त्यांनी प्रतिक्रिया काय द्यायला लागली की एका अधिकाऱ्याने 4 चाकी वाहन घेतलं होतं, त्याला पार्टी मागितली म्हणून आम्ही तो प्रकार केला. तर पार्टी मागितल्यानंतर पार्टी बाहेर द्या ना, कोणाच्या घरी द्या ना. पोलीस ठाण्याच्या समोर बकऱ्याला आणलं कसं जातं? कुठल्या ह्याच्यात वावरतोय आपण? तातडीने त्याच्यावरती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी पथक नेमलं. चौकशी झाली आणि एका पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आलं आणि 8 पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयी त्यांची बदली करण्यात आली. म्हणजे बघा, बकऱ्याला बळी दिला तर त्या बकऱ्याने 9 पोलिसांचा बळी घेतला. बळीचा बकरा म्हणतात ना. होतं कसं? म्हणजे श्राप लागत नाही वगैरे असं नाही आहे, लागतो ना श्राप. त्या बकऱ्याला पोलीस ठाण्याच्या समोर आणून कापण्यात आलं तर त्याच्या श्रापामुळं थेट 9 जणं हे त्याला कारवाईला सामोरं जावं लागलं. आता हे सगळं प्रकार देखील ना जागरूक पत्रकारांमुळे हे माध्यमामध्ये आलं. झालं काय आहे, मोठी जी एकूण माध्यमं आहेत ना, अशा छोट्या घटनांकडे लक्ष देत नाहीत. अजूनही पत्रकारिता जी टिकून आहे ती ग्रामीण भागामध्ये टिकून आहे. ह्याची दखल ग्रामीण भागातल्या पत्रकारांनी घेतली आणि तातडीने पोलिसावरती कारवाई करण्याची एकूण पाळी आली. हा प्रसंग जरी आपल्याला एखाद्या गावातला छोटा एका पोलीस ठाण्यातला जरी वाटत असला तरी देखील एक समाज म्हणून आम्ही कसा विचार करायला पाहिजे, कोणत्या घटनेकडे आम्ही कसं बघायला पाहिजे याबद्दल नक्कीच शिकवून जाणार आहे. कारण पोलीस या पद्धतीनं वागायला लागले तर समाजाने आदर्श घ्यायचा कोणाकडून? अंधश्रद्धेचा कायदा आहे. आता या कायद्यानुसार गुन्हा नोंदवायला पाहिजे. फक्त झालं कसं की सगळ्यांनी हात वर केले, आमची चूक झाली, पण अंधश्रद्धेचा वगैरे काही नाही आहे. अशी घटना घडली. पार्टी मागितली. अरे पार्टी मागितलं दिली कशी? तुम्ही बघा ना, सामान्य माणसाला त्याची चूक नसताना त्रास दिला जातो. तो गैरवाया करून सांगतो, सर असं झालं, मला माहिती नव्हतं, इथून मधूनच निघणारा रस्ता हा एकेरी हे माहीत नव्हतं. माहीत कसं नाही? मग गाडी कसं चालवतोस? लायसन असलं म्हणजे कुठेही चालतं. 10 गोष्टी आडंग लावता येतं की नाही? मग आता ह्या पोलिसांना कोण आडंग लावणार? हाही मुद्दा आहे. फक्त काय आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये या निमित्ताने काय काय घटना घडू शकतात आणि आम्ही सगळ्यांनीच कसं जागरूक राहायला पाहिजे यासाठी
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या घटनेने सर्वांनाच धडा दिला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.